तामिनी घाट उतरतो कोकणामध्ये. 1:30-2:30चा टाईम असेल. दोघं तिघं जण होते घाटामध्ये. त्यांनी हात दाखवला खाली गोवा हायवेला सोडा म्हणून. अख्ख्या रस्त्यात तो त्यांच्याशी गप्पा मारतोय. गाडी कुठे थांबवली नाही, काय नाही काय नाही. तो गोवा हायवेला आला. त्याने विचारलं तुम्हाला कुठे सोडू, मी राईट मारून मुंबईकडे जाणार आहे. तर काय रिप्लाय नाही आला म्हणून त्याने मागे बघितलं तर गाव कोकणामध्ये आहे. तो रस्ता चुकणं मला शक्य नाही. त्या जंक्शनला मी जवळजवळ 7 राऊंड मारले. तो टर्नच सापडत नव्हता. मित्राचे नातेवाईक एक्सपायर झाले होते. ॲम्ब्युलन्स म्हणून ते ॲक्च्युली त्यांची डेड बॉडी गावी न्यायची होती. पाठीमागे डेड बॉडीसोबत 3-4 जण बसले होते. ड्रायव्हर कॅबिनमध्ये मी एकटा होतो. त्यावेळेला एक काका आले की अरे एकटाच आहेस का, तुझ्या जोडीला कोण नाही का पुढे. नाही म्हटलं कोण नाही, मी बसू का. म्हटलं ठीक आहे. ते बसले, आम्ही निघालो. तो जेव्हा फोटो मी बघितला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. तो आज आपल्याबरोबर सुमित जाधव सर आलेले आहेत. सर कसे आहात तुम्ही? एकदम मस्त, छान. आणि जर तुम्ही म्हणलं की तुम्ही ड्रायव्हर आहात, तुम्ही गाड्या चालवता, तुमचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस आहे आणि तुम्ही गेल्या 20 वर्षापासून गाडी चालवताय. तर सर्वात आधी तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन ऑडियन्सला द्या आणि सुरुवात करू. माझं नाव सुमित जाधव. मी ड्रायव्हर आहे प्रोफेशनल. आता स्टोरीज आमच्यासोबत तसे भरपूर घडल्या आहेत. माझ्या आहेत, माझ्यासोबतचे जे चालणारे माझे इतर मित्र ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बऱ्याचशा घटना घडल्या आहेत, जे आम्ही भेटलो की आमच्या ते डिस्कस होतच असतात. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सांगायचं झालं तर पण सर मला ना सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला विचारायचं आहे, कारण आता जे लोक आपण ऐकतो आपल्या पॉडकास्टमध्ये आधीच बरेच लोक येऊन गेलेत किंवा जेही आपले श्रोता असतील त्यांना हे ऐकायला किंवा बोलायला आवडतं, त्यांच्याकडे अनुभव हे खूप कमी असतील किंवा ऐकलेले किंवा जास्त नसतील. पण तुम्ही असं खूप भरपूर आयुष्य असं इकडे काढले, येता जाताना गाडीत काढले, हायवेजवर वगैरे त्या साईडला. तुम्हाला काय वाटतं, भूतं खरोखर असतात, आत्मा असतात? हो, माझा तरी विश्वास आहे. जर काहीतरी आपण म्हणतो ना, एक जर पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्हसुद्धा आहेच. असं नाही की सगळं पॉझिटिव्हच असणार आहे, निगेटिव्हसुद्धा आहेत. आणि एक आता प्रत्येकाच्या मानण्यावरती आहे. तसं आपण म्हणायला गेलो तर मानला तर देव नाही तर दगडच आहे. अगदी बरोबर. तोच प्रकार आहे. आता ज्याच्यासोबत घडला आहे प्रसंग, ती प्रत्येक व्यक्ती त्या अनुभवाला मानते, ते मानतात. पण ज्यांना तो एक्सपिरियन्स नाही आला आहे ते नाही मानत त्या गोष्टीला. कारण जो तो अनुभव असतो तो एवढा वेगळा असतो, एवढा विचित्र असतो की समोरच्या व्यक्तीला तो मान्यच करू शकत नाही की हे होऊ शकतं. पण ज्यांच्याबरोबर झालं त्यांचा चेहरा आणि त्यांचं ते एक्सप्रेशनच सांगतात की बाबा ते काय होतं. मला त्या गोष्टीपासून सुरुवात करायची आहे की तुम्ही सांगितलेलंच की तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये एक अनुभव आला होता. हां, ॲम्ब्युलन्सचा माझा अनुभव असा होता की माझ्या एक मित्राचे नातेवाईक एक्सपायर झाले होते आणि ॲम्ब्युलन्स होती अवेलेबल, पण ड्रायव्हर नव्हता त्यांच्याकडे. त्यांनी मला कॉल केला की असा असा प्रॉब्लेम आहे, तू येशील का. म्हटलं ठीक आहे, मी येतो. आम्ही ॲम्ब्युलन्समधून ते ॲक्च्युली त्यांची डेड बॉडी गावी न्यायची होती, कारण त्यांचे सगळे रिलेटिव्ह गावीच असतात. आम्ही मुंबईतून निघालो गावी जायला आणि निघाल्यावरती आम्ही पनवेल क्रॉस केलं आणि पेन लागते मध्ये. तर त्या दरम्यान आम्ही जेवणासाठी थांबलो. एक कधीची गोष्ट आहे? एक साधारण 10 वर्ष झाली असतील या गोष्टीला. 2015 वगैरे. हो. आणि आम्ही जेवायला थांबलो तिथे. जेवण वगैरे झालं, बाकीचे येत होते, मी आलो आणि ॲम्ब्युलन्सजवळ थांबलो होतो. तेव्हा असं होतं की ॲम्ब्युलन्सला पाठीमागे डेड बॉडीसोबत 3-4 जणं बसले होते, पण पुढे ड्रायव्हर कॅबिनमध्ये मी एकटा होतो. त्यावेळेला एक काका आले की अरे एकटाच आहेस का, तुझ्या जोडीला कोण नाही का पुढे. ना म्हटलं कोण नाही, मी बसू का. म्हटलं ठीक आहे. एक आमच्या ते गावी निघालेलो त्यांच्यापैकी. त्याला मी त्यांना प्रत्यक्षात ओळखत नव्हतो, पण त्यांनी विचारलं की एकटाच आहेस का, मी बसू का तुझ्या जोडीला. म्हटलं ठीक आहे बसा, तसंही मी एकटाच आहे. ते बसले, आम्ही निघालो मुंबईवरून.
आणि सकाळी एक साधारण 3:30-4च्या दरम्यान आम्ही रत्नागिरीमध्ये, म्हणजे रत्नागिरीला एंटर करताना हायवेला बा फाटा लागतो, त्या जंक्शनला आम्ही थांबलो होतो. एक पेट्रोल पंप आहे तिकडे, तिथे थांबलो होतो. कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की एवढ्या पहाटे पहाटे जाणं बरोबर नाही, तर आपण थोडं 6च्या दरम्यान वगैरे गावात जाऊ. तर आम्ही ॲम्ब्युलन्स तिथे थांबवली. आम्ही थांबलो होतो. मध्ये काका उतरले की ठीक आहे आता तू बस, मी जातो पाठीमागे. ते गेले पाठीमागे. आम्ही त्यांच्या गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर ते जे आपल्याकडे आहे ना की गेलेल्या माणसाचा एक फोटो ठेवतात, ती बत्ती ठेवतात लावून, अगरबत्ती वगैरे लावतात. तो जेव्हा फोटो मी बघितला तेव्हा मला कळलं की ह्याच माणसासोबत मी रात्रभर गप्पा मारत प्रवास करतोय. यांनी मला रात्रभर कंपनी दिली, अगदी पेनपासून ते रत्नागिरीपर्यंत. बापरे. हा माझा स्वतःचा अनुभव, हा ऐकलेला नाही. अरे काय तुमच्याशी काय बोलत होते ते? आधी नॉर्मल गप्पा चालू होत्या की काय करतो, कुठे चालवतो, मग कसं काय. मग नॉर्मली मी त्यांना विचारलं, पण ते मागे जे आहेत वारलेत ते काका, असं कशामुळे ना, त्यांनी हे सांगितलं की त्यांना अटॅक आला. त्यांनी कुठे हे नाही सांगितलं की तो मीच आहे किंवा काय. हा त्यांना अटॅक आला, त्यांना ते प्रॉब्लेम होता, आधी येऊन गेला होता वगैरे वगैरे. ह्या सर्व गप्पा आमच्या झाल्या गाडीमध्ये. बापरे. त्यांचं गाव कुठे होतं? रत्नागिरीपासून एक, मला तर नाव आठवत नाही गावाचं, पण ते एक रत्नागिरी फाट्यावरून एक 4-5 किलोमीटरवरती ते गाव आहे त्यांचं. बापरे. दुसरी गोष्ट, आता हे जे अशी ऑन रोडचीच सांगतो. आम्ही एक अस्थि विसर्जनासाठी आम्ही चाललो होतो आणि जाताना असं झालं की आता, म्हणजे ऑलरेडी मी तेव्हा 8-9 वर्ष गाडी चालवत होतो आणि गाव कोकणामध्ये आहे, त्यामुळे कोकणाचा रस्ता वर्षातून 4 वेळा येणं जाणं, तो रस्ता चुकणं मला शक्य नाही, हे मला माहिती होतं. आणि त्या अस्थि घेऊन जाताना आम्ही पनवेलवरून पुढे जंक्शनला टर्न मारून मग तो गोवा हायवे पकडावा लागतो. त्या जंक्शनला मी जवळजवळ 7 राऊंड मारले, पण मला गोव्याचा तो टर्नच सापडत नव्हता. बापरे. ते काय होत होतं माझ्यासोबत, म्हणजे एक चकवा लागतो ना, त्या पद्धतीचा तो प्रकार झाला की मला तो टर्नच सापडत नव्हता. की म्हणजे आता कसं करू, कसं जावं, काय सुचेच ना. मी एक राऊंड मारून परत पनवेल डेपोलाच यायचो फिरून. मग नंतर एक फोन केला मित्राला की अरे म्हटलं असा प्रकार होता आहे, मला पळसपेवरून गोवा रोड सापडतच नाही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही थांबा म्हणाला थोडा वेळ, आणि थोड्या वेळाने निघा. मग आम्ही जवळजवळ 15-20 मिनटं आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर निघालो. तेव्हा मला तो टर्न दिसला, आणि असंही नाही तो टर्न छोटा आहे, जवळजवळ तो 6 लेन रोड आहे मोठा, म्हणजे आजच्या डेटला. त्यावेळेला पण मोठाच रोड होता. तो टर्न मला सापडत नव्हता. म्हणजे मी कोकणातला माणूस आणि मला कोकणात जाणारा रस्ता पनवेलमध्ये सापडत नव्हता. बरोबर. तेव्हा तो एक चकवा लागला होता. म्हणजे थोडा वेळ थांबल्यानंतर तो रोड सापडला. मग त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही आला मला गावी जाईपर्यंत, त्यांच्या गावी त्यांना सोडेपर्यंत. आणि तिथे तुम्ही फिरवत होते, तुम्ही जवळपास किती टाईम अडकला होतात? तरी जवळजवळ 2-2.5 तास 2-2.5 तास फक्त तिकडे तिकडेच चक्कर मारत होतो आम्ही, गोल. आश्चर्याचं होतं की मला तो टर्न सापडत का नाही अजूनही येत कसं नाही. हां, की मी सर्कल फिरून मला एवढं कळत होतं की अरे मी 5-6-7 राऊंड झाले माझे, मी फिरून पनवेल डेपोलाच येतोय. तिथल्या तिथे माझ्या सर्कलला राऊंड चालू होते. बापरे. तुमच्याबरोबर कधी असं नाही झालं का की आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो की तुम्ही चालवताय, मध्येच कोणीतरी लिफ्ट मागितली, ते येऊन बसले आणि मग ते गायब झाले, असं काही घडलंय तुमच्याबरोबर? नाही, असं तर नाही घडलंय. तुमच्या मित्रांबरोबर असा कोणता अनुभव, कोणताही?
हां, मित्रासोबत झालं होतं. मित्राने सांगितला होता किस्सा. आपला पुण्यावरून मुळशीमार्गे एक ताम्हिणी घाट उतरतो कोकणामध्ये. तर तो तिकडून ताम्हिणी घाटातून खाली येत होता. साधारण रात्री 1:30, 2:30चा टाईम असेल. गणपती सीझन चालू होता म्हणून तो त्या मार्गे येत होता खाली. आणि त्याला घाटामध्ये वरती हात दाखवला. दोघं तिघं जण होते घाटामध्ये. त्यांनी हात दाखवला, त्यांनी घेतलं. ते म्हणाले आम्हाला खाली गोवा हायवेला सोडा म्हणून. त्याने गाडीमध्ये घेतलं, ते बसले पाठीमागे. हा निघून आला तिकडून. अख्ख्या रस्त्यात तो त्यांच्याशी गप्पा मारतोय. गाडी कुठे थांबवली नाही, काय नाही काय नाही. तो गोवा हायवेला आला आणि हायवेला येऊन त्याने विचारलं की तुम्हाला कुठे सोडू, मी राईट मारून मुंबईकडे जाणार आहे. तर काय रिप्लाय नाही आला म्हणून त्याने मागे बघितलं तर पाठीमागे कोणच नाही. हे ते तो जवळजवळ 4 दिवस त्याला ताप भरला होता. हे बरेच अनुभव लोकांना येत असतील जे चालवतात वगैरे किंवा काय करतात. सॉरी मंडळी, तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय, पण माहिती नाही कसं. मित्रा, खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे, आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, चॅट जीपीटी हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल, कोणीही हा कोर्स करून त्यांचं कॉन्टेंट आणि त्यांचं बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, भंकस लर्न वर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. आणि हा, आपल्या भंकसच्या व्ह्युअर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील. आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा. नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. तुम्ही एक महाडमधली गोष्ट सांगत होतात, तर ती काय होती? ती गोष्ट अशी होती, मी महाडमधून येत होतो. मग गाडीमध्ये एक फॅमिली म्हणजे दोघं नवरा बायको होते. आणि कधीची गोष्ट? एक हल्ली 3-4 वर्ष झाली असतील गोष्टीला. हां, आय थिंक लॉकडाऊन होत होता, सेकंड लॉकडाऊन लागला होता 2022. हां. आणि मी येताना आम्ही ॲक्च्युली आम्ही येत होतो खेडवरून, आणि महाडमध्ये त्यांचे एक रिलेटिव्ह आहेत, आम्ही त्यांच्या इथे गेलो होतो. तर येताना मध्ये एक स्मशानभूमी लागते त्यांच्या इथून. तर आलो आम्ही, त्यांच्या तिथे थांबलो होतो बाहेर त्यांच्या रिलेटिव्हच्या इथे. आणि ते जे जेंट्स होते ते उतरून गेले होते, त्यांना फक्त एक पार्सल त्यांच्याकडून घेऊन यायचं होतं. आणि गाडीमध्ये मी ड्रायव्हिंग सीटला बसलेलो, मिडल सीटला त्यांच्या मिसेस बसल्या होत्या. आणि गाडीमध्ये ना त्याला कसं बांगड्यांचा आवाज येऊ लागला. मला वाटलं लेडीज आहेत मागे, त्यांनी बांगड्या घातल्या असतील तर वाजणार. मग आधी लक्ष नाही केलं. मग नंतर माझं लक्ष केलं तर त्यांच्या हातामध्ये दोन हातात 2च बांगड्या होत्या सोन्याच्या. म्हटलं 2 बांगड्यांचा एवढा आवाज कसा काय येतो? म्हटलं त्यांनी घेतल्या असतील मार्केटमधून. त्यांना विचारलं तुम्ही बांगड्या वगैरे घेतल्यात का? म्हणतात नाही. म्हटलं बांगड्यांचा आवाज काय येतो एवढा? तेव्हा त्या म्हणतात की हो मला पण येतो आहे, पण मला वाटलं तुम्ही घेतल्यात का तुमच्या मिसेससाठी वगैरे. म्हटलं नाही, मी तर नाही घेतल्या. आणि आवाज लास्ट सीटवरनं येत होता. लास्ट सीटवरनं येतं म्हणून मागे वळून बघणार, तोपर्यंत माझ्या गाडीची पाठीमागची ग्लासच पूर्ण ब्रेक झाली, तुटली? पूर्ण काच? फुटली. हां, म्हणजे एखादा कोणतरी दगड मारून वगैरे फोडतो त्या हिशोबाने पूर्ण काचच फुटली पाठीमागची मोठी. बापरे. पण त्याच्यानंतर आवाज बंद झाला. तो नंतर कळलाच नाही काय होतं काय नाही. तोपर्यंत त्यांचे मिस्टर आले. मग आम्ही टेम्पररी तिकडे एक पेपर चिटकवला आणि पुढे आम्ही मुंबईला निघून आलो. कसं ना, अचानक काच कशी तुटू शकते? हां,
पण कोणी दगड नाही मारला, काय नाही. दगड नाही मारला याची गॅरंटी होती. आणि बाजूने काय गाडी वगैरे जाण्याचा प्रश्न नव्हता, कारण छोटासा रोड होता. रात्री 9-9:30 वाजले असतील, जास्तही टाईम नव्हता झालेला. पण तुम्हाला काय वाटते कशामुळे झालं असेल? मला ते शंका होती की काहीतरी पॉवर होती गाडीमध्ये, पण बांगड्यांचा आवाज असाच येणार नाही. कारण मी ऐकला, आणि मीच नाही ऐकलं, त्या गाडीमध्ये लेडीज होत्या, त्यांनीसुद्धा बांगड्यांचा आवाज ऐकला. आणि तेव्हा गाडीत आम्ही दोघंच होतो. बापरे. पण असं पण आहे ना की बाबा, असं पण बोलतात की जे असे एनर्जीज असतात, जसे आत्मा वगैरे असतात, ते कधी वाहनमध्ये किंवा असे गाडीत वगैरे नाही येत. असं म्हणतात. मला पण खूप जणांनी सांगितलं आहे, पण भरपूर जणांना वाहनाच्या आतमध्ये सुद्धा हे एक्सपिरियन्स आलेले आहेत. इवन आता मी तुम्हाला सांगेन, माझी जी मुंब्र्यामधून झालेली स्टोरी होती. मी मुंब्र्यामधून एक कॉल आला मला की राजस्थान पालीला जायचं आहे. राजस्थानला? राजस्थान पाली. मी म्हटलं ओके, चालेल, म्हटलं जाऊया. सगळं आम्ही पैसे वगैरे सांगितले, त्यांनी ॲक्सेप्ट केले, सगळं फायनल झालं. ठीक आहे. आणि माझा एक मित्र आहे मुंब्र्याचा. मी त्याला माझ्या मस्करीमध्ये म्हटलं, अरे यार, काय तुमचा उपयोग आहे तिथे राहून? तुमच्या एरियातनं आम्हाला भाडी येतात आणि तुम्ही इथे असेच बसले. तू कुठलं भाडं असं आहे जे तुला डायरेक्ट आलं, मला फोन नाही आला? कारण त्याला फोन येतात. आज मुंब्रामध्ये राहतो आपण. कारण त्यालाच पहिले फोन येतात, आणि तो फ्री नसेल तर मग आम्ही जातो. तो म्हणतो, असं कुठलं भाडं आहे तुला आलं नाही, कुठं जायचं आहे? म्हटलं राजस्थानला जायचं आहे, पालीला. आधी बोलला ठीक आहे, या जाऊन, बोलतो आला आहे ट्रिप, जाऊन ये. लगेच त्यांनी 5 मिनिटांनी परत फोन केला, राजस्थान पालीला कुठं जायचं आहे? म्हटलं ते नाही माहिती मला. म्हणतो मग नंबर दे, कोणी फोन केला होता. म्हटलं त्याला नंबर दिला. त्याने समोरच्याला फोन लावला, त्यांचं बोलणं झालं. मग त्यांनी मला फोन केला, तू एकटा जाऊ नकोस, मी तुझ्यासोबत येतो. म्हटलं ठीक आहे. आम्ही मग जाताना त्याने सांगितलं की अरे, ते जे भाडं आहे ते अख्ख्या मुंब्र्यामध्ये त्यांना घेऊन कोणीच जात नाही. कारण त्यांची जी मुलगी आहे, तिच्या अंगामध्ये काहीतरी एंटिटी होती, आत्मा होते. तो प्रॉब्लेम असा होता की जेव्हा पण तिला कोणाकडेही ते काढायसाठी घेऊन जायचं असेल, तेव्हा ती पहिला अटॅक करायची ड्रायव्हरवरती. कारण तू गाडी चालवतो. हां, कारण तू घेऊन जाणार आहे तिथपर्यंत. बाकीच्यांना नाही, फक्त ड्रायव्हरला पकडायची. त्याच्यामुळे त्यांच्या भाड्याला कोण तयार नाही व्हायचं, म्हणून ते बाहेरच्या गाड्या बघायचे. मग ते बाहेरच्या गाड्यांवरती पण 3-4 जणांवर अटॅक केल्यानंतर मग बरेच दिवस त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. नंतर मग कुठून त्यांना माझा नंबर भेटला आणि मग माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला होता. मग जेव्हा निघायच्या वेळेला त्यांनी आम्हाला तिला गाडीमध्ये बसवलं. मला सांगितलं मित्राने, तू गाडीत आधी बसू नको. त्या मुलीला लिटरली झायलो गाडी होती, तिला मध्ये बसवलं होतं. आणि साधारण एवढ्या जाड ज्या रशी असते, त्या रशीने तिला बांधलं होतं, पूर्ण बांधलं होतं. मानेमधून पूर्ण रशी टाकून सीटच्या गॅपमधून पाठीमागच्या सीटला बांधलं होतं. 2-3 रशांनी तिला गच्चा. आणि तिच्या बाजूला 2 जणं, पाठीमागे 3 जणं, पुढे 1 जण. का तर निघाल्यापासून तिथे पोचेपर्यंत तिला सांभाळायला, की तिने माझ्या अंगावर येऊ नये ह्यासाठी. आणि झालं तेच. आम्ही गाडीत बसलो. मित्राने सांगितलं मिडल मिरर वरती करून ठेव, तिच्याकडे बघू नको. मी मिरर वर केला, गाडीमध्ये बसलो. जसा सेल्फ मारला, लिटरली असं वाटलं होतं ना की ती आता मागची सीट उघडून काढेल. एवढी ती हे झाली होती हायपर, की मी पण एवढं घाबरलो होतो की अरे काय करू, जाऊ का नको. म्हटलं नाही. मित्र बोलला नाही, आम्ही आहेत, तू चालव गाडी. तिथून आम्ही निघालो. ऑलमोस्ट आम्ही ह्याला सुरतला जाईपर्यंत ती होती. म्हणजे तिचा तो आवाज ओरडणं चालू होता, म्हणजे काचा पूर्ण बंद होत्या गाडीच्या.
ओरडणं वगैरे चालू होतं गाडीमध्ये. आम्ही सुरत वगैरे क्रॉस केलं, त्याच्यानंतर ती बेशुद्ध झोपली होती शांत. कुठेच थांबलो नाही आम्ही राजस्थानला जायपर्यंत. आम्ही त्या स्पॉटला पोचलो, तिकडे एक दर्गा आहे, त्या दर्ग्यावरती न्यायचं होतं. प्रॉब्लेम असा होता की त्या दर्ग्यापर्यंत डायरेक्ट गाडी त्यावेळेला जात नव्हती, आता जाते. रस्ता हां, नव्हता. आता रस्ता केला त्यांनी. पहिलं कसं होतं की गाडी एक साधारण अर्धा किलोमीटर पाठीमागे थांबून मग चालत जावं लागायचं पुढे. तर आम्ही गाडी थांबवली. कारण त्यांनी सांगितलं होतं की पहाटे पहाटे या सूर्य निघायच्या आधी. आम्ही पोचलो होतो साधारण 3-3:30ला. तर तेव्हा आम्हाला एवढं त्यातलं नॉलेज नव्हतं की बाबा तो एंटरटेनचा एकदम स्ट्रॉंग असतात त्या टायमिंगमध्ये वगैरे. किती वाजलेले? 3-3:30 वाजले होते. असं म्हणतात की 3:30पर्यंत, सकाळी 3:30पर्यंत त्यांच्या पॉवर जास्त असते, त्यांची वेळ असते ती. त्यांची वेळ असते. आणि आम्ही तिथे पोचलो, मी उतरलो आणि तिच्या बाजूचे 2 उतरले. आणि तिने तेवढी जी जाड रशी होती बांधलेली, ती रशी तोडून ती मुलगी पळून गेली. पळून गेली. आणि आता कंडिशन अशी होती की त्या काळोख्या एक थोडासा जंगल टाईप एरिया होता, म्हणजे जंगलामध्ये तिला शोधायचं कुठे. थोडासा टॉर्चनी वगैरे आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही. मग त्यांच्यासोबत एक होते मुंबईतलेच ते मौलवी होते आय थिंक. त्यांनी सांगितलं ना आपण दर्ग्यावरती जाऊया, तिकडे आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. मग आम्ही दर्ग्यावर गेलो. मग तिकडचे जे मौलवी होते त्यांनी सांगितलं की चला मी दाखवतो ती कुठे आहे. मग आम्ही त्यांच्यासोबत सगळे गेलो. आणि तिथे जो सीन बघितला ते 2 मिनटं असं वाटत होतं मला की मी कुठला तरी 3D मूव्ही बघतोय. जे आम्ही कब्रस्तान आहे, आम्ही सगळे कब्रस्तानच्या गेटवरती आम्ही 5-7-8 जण उभे आहेत. ते त्यांचे मौलवी आणि त्यांच्यासोबत 2 आले होते त्या दर्ग्यातले. आणि कब्रस्तान आहे, त्या एका कबरीवरती ती पोरगी मांडी घालून बसली, केस वगैरे सोडले आणि बसली. आता ते मौलवी तर म्हणतात उसको लेके आएंगे. हो, पण जाणार कोण तिथपर्यंत? म्हणजे आता मला सांगताना ते थोडं हसायला येतं आहे, पण त्यावेळेची आमची कंडिशन वेगळीच होती की तिथपर्यंत जाणार कोण आणि तिला आणणार कोण. मग शेवटी ते त्यांच्या जी माणसं होती त्यांच्यासोबत आली, त्यांना घेऊन गेले. मग त्यांनी तिकडे काय तिच्या अंगावरती शिंपडला, आय डोंट नो काय होतं. मग तिला शांत करून ते घेऊन आले, दर्ग्यामध्ये आणलं. आता तुम्हाला वाटेल इथपर्यंत हॉरर स्टोरी आहे. खरी कंडिशन होती आम्ही दर्ग्यात तिला नेल्यानंतरची. दर्ग्यात नेलं, त्यांनी एवढंच सांगितलेलं आतमध्ये त्यांच्या एक छोटी म्हणजे एवढी एक रूम असेल, त्या रूममध्ये त्यांनी आम्हाला बसवलेलं आणि एवढंच सांगितलेलं की ह्याच्या बाहेर तुम्ही यायचं नाही. काही झालं तरी ती ओरडेल, डोका आपटून घेईल, रडेल, काहीही करेल, तुम्ही कोणीही या चौकटीच्या बाहेर यायचं नाही. बाहेरचं काय ते आम्ही हँडल करू. ती दर्ग्याच्या आतमध्ये आली आहे, ती ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. किती पळाली तरी ती दर्ग्यातच पाळणार आणि ती ह्या रूममध्ये येणार नाही. म्हटलं ठीक आहे. आणि तिला त्यांनी दर्ग्यामध्ये नेलं, झोपवलं होतं. त्यांनी टायमिंग दिलं होतं, अर्ध्या तासाने ही शुद्धीवर येईल. ती अर्ध्या तासाने शुद्धीवर आली आणि पळायचा प्रयत्न केला, पण तिला दरवाजाच सापडत नव्हता दर्ग्यातून बाहेर जायचा. काय कशामुळे ती बाहेर जाऊ शकत नव्हती आय डोंट नो, पण तिला बाहेरच जाता येईना. अख्ख्या दर्ग्यावर पळत होती. नंतर ती रडायला लागली, वडिलांना भावाला सांगायला लागली, मला वाचव, मला घेऊन चला, मला इथे का आणलंय, घेऊन चला वगैरे. म्हणजे जशी काय मी बरी झाली आहे, मला घेऊन चला. म्हणजे नॉर्मल वागायला लागली. नॉर्मल एकदम वागायला लागली की हसते, अरे इथं का आलो आहे आपण, चला आपण जाऊया, मी बरी झाले वगैरे. पण त्यांनी सांगितलं होतं मौलवींनी काही झालं तरी बाहेर यायचं नाही,
कारण ती काही करून तुमच्यातला एक जरी बाहेर गेला ती त्याला घेऊनच निघून जाईल. बापरे. आणि मग नंतर ते तिच्या अंगातलं उतरवण्यासाठी त्यांनी जवळजवळ त्यांची ते 1.5-2 तासाची त्यांची काय ती पूजा असते त्यांनी ती केली. आणि मग नंतर ते तिला पूर्ण क्लिअर केलं आणि मग नंतर तिला आम्ही घेऊन आलो. आता त्या मुलीचं लग्न वगैरे झालं, आम्ही गेलो होतो लग्नाला, आता ते नॉर्मल आहे. मग ते सकाळपर्यंत तसंच सुरू होतं? हो, म्हणजे सकाळ पण नाही म्हणताना अगदी दुपारपर्यंत. दुपारपर्यंत? आम्ही संध्याकाळी तिथून 5-5:30च्या दरम्यान निघालो. कारण त्यांनी सांगितलं होतं की काळोख पडायच्या आधी तुम्ही दर्ग्याची बॉर्डर क्रॉस करून निघून जा. मग ती तेव्हा जेव्हा ते चालू होतं पूजा वगैरे, तेव्हा ती काय काय नक्की काय झालं तिथे? पूजा म्हणजे तिला एक पुरुष मेल एंटिटी होती तिच्या अंगामध्ये, माणसाची आत्मा? माणसाची आत्मा होती. आणि त्यांची बाकी काही डिमांड नाही. ते विचारत होते की क्या चाहिए तुमको बताओ, तुम ले लो लड़की को छोड़ जाओ. त्याचं एकच म्हणणं होतं, मैं इसी को लेके जाऊंगा, मुझे यही चाहिए. आणि त्याच्यामध्ये काहीच बार्गेनिंग ती त्यांच्यामध्ये होते काही हेच नव्हतं करायला, नाही, तयारच तो नव्हता? ऐकायलाच तयार नव्हता. त्याचं एकच डिमांड होती, मैं इसी को लेके जाऊंगा, मुझे यही चाहिए. त्याच्यामुळे त्यांना खूप टाईम गेला ते करण्यासाठी. कारण ते एक ठिकाण मी खूपदा ऐकलं आहे, अजून पण बरेच जण सांगतात की ते एक ठिकाण आहे की त्या दर्ग्यामध्ये कुठल्याही प्रकारची एंटिटी असेल तिथे ते काढतातच, तिथे क्लिअरच होऊन येतो माणूस. असा तो तिकडचा अनुभव होता. बापरे. आणि जेव्हा ती गाडीत बसलेली नेतेली, तर ती काय बोलत होती तिला बांधून ठेवलेलं तेव्हा? काय बडबड करत होती ती? तर ती कोणाला बोलत होती माहीत नाही. आय थिंक ड्रायव्हरवरच, माझ्यावरच होतं असेल की तुझे जिंदा नाही छोडूंगा, हिंदीमध्येच चाललेलं. प्रॉपर ती फॅमिली महाराष्ट्रीयन आहे, मराठी फॅमिली. मराठी फॅमिली? हां, पण तो बोलताना मध्ये थोडं हिंदी उर्दू या टाईपमध्ये. मुस्लिम भूत? हां, की मैं तुझे नहीं छोडूंगा, तू मुझे लेके जा रहा है, तुझे नहीं छोडूंगा. घाबरला असाल तुम्ही त्या? घाबरला म्हणजे माझं आता हे तोंडावरती स्माईल येते सांगताना, त्यात हो हो, पण त्यावेळेला माझी हालत खूप बेकार होती. कधी पण मागून असा हात येईल, काय काय सांगता येत नाही ना. आणि तिला मग तुम्ही त्या कब्रिस्तानमध्ये बघताय, बसली एकटी. मग कब्रिस्तानमध्ये जर ते मौलवी नसते तर माझी तर इथपर्यंत तयारी झालेली की आपण गाडीला सेल्फ मारायचा आणि इथून निघून चालता जायचं, व्हायचं? नाही थांबायचं इथे. तुम्हाला वाटलं असेल ना एखाद्या कुठे फसलो मी, हां, माझं तर गाडी चालवायचं काम आहे. बापरे. पण नंतर माहिती पडलं की नक्की तिच्याबरोबर काय झालेलं, तिला कसं झपाटलं, नाही कुठे ॲक्च्युली झपाटलं? आम्ही विचारलं नाही त्याच्यानंतर. फक्त त्यांनी नंतर तिचं लग्न ठरलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. आम्ही लग्नाला गेलो होतो, पण आमची तेवढी चर्चा झाली नाही. बरोबर. एक एवढं कळलं आम्हाला की ती सकाळी 3-3:30ला जॉगिंगला जायची. 3-3:30 वाजता? हां, ते तिला कारण नंतर तिला जॉबला पण जायचं असायचं आणि तिचा इंटरेस्ट पोलीस भरतीला वगैरे होता हा त्यामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे मग ते जॉबचा टायमिंग मॅच होण्यासाठी ती सकाळी 3-3:30ला जॉगिंगला जायची. आणि त्याच दरम्याने आता तो एक्झॅक्ट कुठे प्रॉब्लेम झाला हे घरातल्यांनाही कळलं नाही आणि आम्हाला पण कोणाला कळलं नाही. मग तिथे उतरवलं त्यांनी त्यांनी ते? ते उतरवलं तिथे. बापरे, खतरनाक. अजून तुम्हाला कोणते तुमचे एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत? हा ॲक्च्युली एक्सपिरियन्स माझ्या बरोबर नाही झाला होता, माझ्या मित्रासोबत झाला होता. माझ्या मित्राचा चुलत भाऊ गावावरून येत होता आणि त्याचं ॲक्सिडेंट झालं ऑन द वे. तर ॲक्सिडेंटमध्ये त्याची वाईफ ऑन द स्पॉट डेथ झाली तिची. तो वाचला. कोणतं गाव? आपला कोकणातच. आणि तिची डेथ झाली तर त्यांनी नंतर मग तिची बॉडी घेऊन ते गावी चालले होते रिटर्न. आणि ॲम्ब्युलन्समध्ये
तो ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आणि माझ्या मित्राचा अजून एक दुसरा चुलत भाऊ तो बसलेला. तो ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला थोडी गाडी चालवायला प्रॉब्लेम व्हायला लागला. मग तो पण ड्रायव्हर आहे मित्राचा चुलत भाऊ, मग तो गाडी चालवायला बसला आणि तो ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर बाजूला बसलेला. तर तो एक्सपिरियन्स सांगत होता की म्हणतो थोड्या वेळाने त्याला असं वाटायला लागलं की त्याच्या त्या भावाच्या बायकोची आत्मा त्या ड्रायव्हरमध्ये आली आहे. कारण ती त्याला म्हणजे मित्राच्या भावाला ती भाऊ म्हणायची. तर तो त्याला भाऊ भाऊ म्हणायला लागला. हो भाऊ, म्हणजे ते लव्ह मॅरेज होतं त्यांचं, ॲक्सिडेंट झालं त्यांचं. तर ते अरे तुरेच करायचे, असं आहो जावं नव्हतं. त्याच्यामुळे भाऊ त्याला समजावा कशी गाडी चालवतो, बघा काय झालं, त्याला काय नाही झालं. पण उगाच मग जेव्हा त्याच्या तोंडातून हे निघालं की त्याला काय नाही झालं पण आता माझं बघा काय झालं आहे, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती बोलते ह्याच्या तोंडून. पण त्याच्याकडे ऑप्शन नव्हता, कारण त्यांच्यासोबतच्या ज्या 2 गाड्या होत्या त्या ऑलरेडी पुढे निघून गेल्या होत्या आणि ह्यांची ॲम्ब्युलन्स पाठीमागे होती. शेवटी त्याच्यामध्ये तो पण थोड्या अर्ध्यापर्यंत गेला. मग पुढे ते चहा प्यायला थांबले होते, तिथे हा थांबला आणि त्याने सांगितलं त्यांना की माझ्यासोबत ना असं असं होतं आहे, मला भीती वाटते. तो ड्रायव्हर असं असं बोलतो आहे माझ्यासोबत, मला असं वाटते की ती बोलते त्याच्या अंगातून. आणि काय नाही म्हणाले, चला आम्ही पण बसतो सोबत, मी येतो तुझ्या जोडीला, आपण जाऊया. मग त्यांच्यातला अजून एक जण ॲम्ब्युलन्समध्ये बसला आणि तिथून गाडी एक 4-5 किलोमीटर गेली असेल आणि गाडीचे 2 टायर ब्लास्ट झाले ॲम्ब्युलन्सचे. ब्लास्ट? हां, दोन्ही टायर ब्लास्ट झाले. ओपो. हां. मग आता ब्लास्ट झाल्यावरती करायचं काय, मग त्यांनी ती बॉडी त्यांच्या त्या कारमध्ये टाकून नेली गावापर्यंत, ॲम्ब्युलन्स तिथेच सोडली. बापरे. हा माझ्या मित्राच्या भावासोबत झालेला प्रकार. आणि त्या बाईचा मृत्यू पण ॲक्सिडेंटने झाला होता. ॲक्सिडेंटमध्ये झाला होता. मग ती जी आत्मा होती कदाचित ती तळपडत असेल किंवा तिला ती मुक्ती वगैरे असतं ना, हो, कारण ते खूप वाईट परिस्थितीमध्ये जीव गेला. म्हणजे आज ॲक्सिडेंट झालं तर कारण ॲक्सिडेंट झाला तिथून मग ते पहाटे आय थिंक 4-4:30च्या दरम्यान ॲक्सिडेंट झालं होतं. आणि मग तो पूर्ण दिवस ते पोलीस प्रोसिजर आणि पोस्टमॉर्टम वगैरे ह्याच्यामध्ये गेलं आणि त्याच दिवशी रात्री रिटर्न गावी जाताना हा प्रकार घडला. दुसऱ्याच्या अंगात येऊन बोलायला लागला. हा. बापरे. तुम्ही कधी असे घाटातले वगैरे अनुभव ऐकलेत? कारण आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो की लोकांना घाटात असं काहीतरी दिसतं. हां, ऐकलेत. जसं आमच्यासोबत एकदा झाला होता प्रकार सशांचा. म्हणजे आम्ही चाललो होतो, आम्ही म्हणजे गाडीत कोण नव्हतं, मी पार्टीला सोडलं आणि मी रिटर्न येत होते. कुठे घडले? आपलं तुम्ही ऐकलं असेल पुण्यामध्ये तो डोंगर कोसळला होता, पूर्ण गाव दफन झालं होतं त्या डोंगराखाली. मला ते नाव विसरलो मी त्या एरियाचं. तर त्या डोंगराच्या वरच्या साईडला एक गाव आहे, तिथे त्यांना सोडलं आणि तिथून मी एकटा रिटर्न येत होतो. म्हणजे साधारण मी 11-11:30 दरम्यान त्यांना सोडलं, त्यांच्या घरी जेवलो वगैरे आणि मी रिटर्नला निघालो होतो. आणि रिटर्न येताना तो पूर्ण घाट सेक्शन आहे, एक साधारण 7-8 किलोमीटरचा. त्या घाटामधून येताना पहिला एक ससा आला गाडीसमोर. हां, आणि मी चालतोय तो. आता नॉर्मली सशांचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला त्या रोडला माहिती पडलं की गाडीचा उजेड जसा पडेल ना रोडवर, तो त्या लाईटीच्या पुढेच धावत राहतो. पण तो एकदा का बाजूला झुडपात वगैरे निघून गेला की तो परत लाईटीकडे येत नाही. पण हा ससा असा होता की जवळजवळ तो 3-1 किलोमीटर गाडीच्या पुढेच पळत होता. आणि मी पण त्याच्या मागून सावकाश चाललो होतो. म्हटलं चला चाललाय, चालू दे. आणि नंतर तो अचानक बाजूला झुडपामध्ये निघून गेला. म्हटलं चला हा गेला, बरं झालं. आणि म्हणजे आता धरून चालला, इकडे तो गेला आणि पुढे 50-1 मीटरवरती पूर्ण असा युटर्न होता. तर
टर्न घेतला आणि एकाच्या जागी 2 ससे गाडीच्या समोर. अच्छा. आणि ते तुम्ही बघाल पण आय थिंक मी तो कारण अजून एकासोबत मला वाटतं तो घडला होता. मी यूट्यूबला सेम व्हिडिओ बघितला होता जो माझ्यासोबत घडला होता की ती मी थांबलो आहे लिटरली आणि ते ससे खेळतायत गाडीच्या समोर, ते जायलाच तयार नाहीत. मी जवळजवळ अर्धा पाऊण तास गाडीमध्ये बसून होतो, काचा बंद होत्या, गाडी चालूच ठेवलेली आणि ते दोन्ही ससे गाडीसमोर खेळत होते अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर मी लाईट बंद केली, परत चालू केली, ससे गायब. तिथून पुढे मग पुढे निघून आलो. मग त्याच्यानंतर नाही परत ससे दिसले. बापरे. पण ते भरपूर सस्यांचे अनुभव, त्याचे आपलं चकवा बोलतो किंवा काय बोलतो. हो, जसे रोडवरती ससे मासे पकडायला गेले की खेकडे, नदीमध्ये जसे खेकडे जास्त प्रमाणात भेटायला लागले की ज्यांना माहिती आहे ते लोक निघून येतात, थांबत नाहीत. किंवा अति मासे भेटायला लागले, फटाफट फटाफट मासे सापडत आहेत, तरी माणसं ज्यांना माहिती आहे ते त्यांच्या मागे लागत नाहीत जास्त, ते निघून येतात. कारण आपल्याला कळत नाही की आपण कधी गुडघाभर पाण्यातून गळ्या एवढ्या पाण्यात पोचलो, हे आपल्याला पण कळत नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या एका मित्राचा अनुभव सांगता, 3 भूतांनी झपाटलेला असं काहीतरी होतं. हां, तो ॲक्च्युली मित्राच्या बहिणीचा हे होता. तो त्याला एक तर एकाने करणी केली होती तिच्यावरती आणि त्याच्यामध्ये 2 आत्मा होत्या अंगामध्ये. आता ह्याचा विषय असा होता की हा आधी सुरुवातीला कोणाला कारण प्रॉब्लेम असा होता की तिच्या पोटामध्ये दुखायचं, पण हॉस्पिटलला नेलं की चक्कर येऊन पडायची, पण हॉस्पिटलला नेलं, चेकअप केलं की सगळे रिपोर्ट नॉर्मल, काहीच त्रास नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. बरं, एका हॉस्पिटलला प्रॉब्लेम असेल, दुसऱ्याला कळत नसेल. आम्ही जवळजवळ 5-6 हॉस्पिटल चेंज केले. एक टाईम तर असं होता की मी स्वतः उचलून हॉस्पिटलला घेऊन गेलो. उचलून त्यांना. हां, बेशुद्ध पडलेली मी स्वतः उचलून. म्हणजे वारंवार ते आजार पण होतच. आजार पण म्हणजे तो तिच्या ते अंगात गेल्यानंतर आहे ना, तो तिला त्रास चालू झालेला. अच्छा. पोटामध्ये दुखायचं, चक्कर येऊन बेशुद्ध पडायची. एकदा तर मी स्वतः उचलून हॉस्पिटलला घेऊन गेलो, ती बेशुद्ध पडली होती. मी रिपोर्ट काढले डॉक्टरने. डॉक्टर म्हणतात नाही सगळं नॉर्मल आहे, काहीच त्रास नाही. मी डॉक्टरला सांगतो, डॉक्टर मी तिला उचलून आणलं हॉस्पिटलला तेव्हा ती बेशुद्ध होती मुलगी, काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय ती का बेशुद्ध पडेल. त्याच्यावर आमचा डॉक्टरशी कोणता वाद झाला माझा. मग नाही म्हटलं, नाही हे डॉक्टर बरोबर नाही, आम्ही हॉस्पिटल चेंज केले. मग नंतर काही दिवसाने असं थोडंसं जाणवायला लागलं की नाही, काहीतरी हा वेगळाच प्रॉब्लेम आहे, हे आजार पण नाही आहे. मग आम्ही एका ठिकाणी आपला खोपोली पाली इमॅजिका रोडला पालीच्या पुढे एक आतमध्ये आहेत पंडित, त्यांच्याकडे नेलं होतं. तर तिच्या अंगामध्ये ज्या 2 म्हणजे आई आणि मुलगी, दोघांची आत्मा तिच्या अंगात होते, आई आणि मुलगी. त्यांच्याकडे नेलं, त्यांनी चेक केलं. त्यांनी तर आम्हाला क्लिअर सांगितलं की मी हिला फक्त शांत करू शकतो, मी हे काढू नाही शकत, आमच्या ताकदीच्या बाहेर आहे हा प्रकार. कारण ती जेव्हा ते तिच्या अंगातलं जागं व्हायचं, ती एकच सांगायची, हे माझं झाड आहे आणि मी घेऊनच जाणार. शेवटी तिला आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी नेलं मुंबईमध्ये, आणि मग तिकडे ते उतरवलं तिच्या अंगातलं. आता ती मुलगी क्लिअर आहे, आता तिला काही त्रास नाही. पण तिला पण ते तिच्या अंगातलं उतरवण्यासाठी जवळजवळ 3-3.5 तास लागले होते. बापरे.
आणि ते मग ते मुलीचं आणि त्या आईचं आत्मा आलं कसं तिच्या अंगात? ॲक्च्युली गावाला त्यांचं घर बाजूबाजूला होतं. त्यांचा आत्मा होत होता. हां, बाजूबाजू ते घर कायम बंद. कारण त्यांच्या गावी मी कित्येकदा मी त्यांच्या गावात गेलो आहे. म्हणजे माझ्या गावी जेवढा गेलो ना तेवढं मी त्यांच्या गावी गेलो. त्याच्यामुळे ते घर मला चांगलं माहिती आहे. बंद घर. त्यांचा मुलगा पुण्याला राहतो, तो तिथे नसतो. ती मला वाटतं आई आंधळी होती का मुलगी आंधळी होती, आय थिंक दोघांपैकी एक आंधळ होता. आणि त्यांचा मुलगा त्यांचे खूप छळ करायचा, बहिणीचा पण आणि आईचाही. आणि त्या तिथे एकट्या राहून राहून दोघी त्या घरातच एक्सपायर झालेल्या. अच्छा. आणि त्यांचं कुठलंच जसं आपल्याकडे करावं लागतं हिंदू धर्माप्रमाणे 12वं 13वं त्यांना मोक्ष मिळावं म्हणून, ते काहीच त्यांचं झालं नव्हतं. त्याच्यामुळे त्या तिथेच होत्या. आणि तो म्हणतो ना यांचा एंटिटी एक त्यांचा एक टायमिंग असतो. त्यांच्या त्या टायमाच्या फेऱ्यामध्ये त्यांना कोण सापडला की ते त्याला झपाटतात किंवा धरतात. तर तिथल्या टायमिंगमध्ये ती मुलगी त्यांना सापडली. असा तो प्रकार झाला होता. त्यांचं गाव कोणतं होतं? कोकणातच. कोकणामध्येच, आणि हे सस्यांचं तुमच्यावर कुठे घडलं होतं? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. तो जो डोंगरचा कडा कोसळला होता त्या कड्याच्या वरच्या साईडला. अच्छा अच्छा. आणि तुम्ही खेडचाही तुमचा अनुभव सांगणार होतात. खेडच्या अंतरावर ससा मला चुकीच्या रस्त्यावर घेऊन गेला. हां, तिथे तिथे पण माझ्यासोबत हा प्रकार झाला होता की मला यायचं मुंबईच्या दिशेने. कारण खेडमधून आहे ना, खेड स्टेशनचा रोड सोडला मुंबई गोवा हायवेवरून की लेफ्ट साईडने आतून रोड आहे, तो पुढे चिपळूणलाही बाहेर निघतो. तर त्या रोडला आतमध्ये एक फॅमिली होती, त्यांना सोडून मी येत होतो. मला येताना मी लक्षात ठेवलं होतं काय जास्त टर्न नव्हते, फक्त 2 लेफ्ट घ्यायचे होते रिटर्न येताना की मुंबई गोवा हायवेला लागणार गाडी. पण ते हायवेपासून जवळजवळ 15-16 किलोमीटर आतमध्ये होतं गाव त्यांचं. आणि नेटवर्कही नव्हतं मॅप वगैरे लावेन तर. आणि मी निघालो त्यांच्या गावातून, त्यांना सोडलं आणि रात्री 12:30-1 वाजला असेल. त्यांना सोडून निघालो, रिटर्न मुंबईला यायचं होतं म्हणून. तर तेव्हा पण मध्ये ससा आला, तो गाडीच्या पुढे पळतोय आणि थोड्या वेळानंतर असंच एक जसं आपण हिप्नोटाईज होतो ना त्याप्रमाणे माझं झालं. आणि तो ससा चालला आणि मी त्याच्या मागून चाललो आहे गाडी घेऊन. फक्त मला एवढं कळतं आहे पुढे डांबरी रोड आहे आणि मी डांबरी रस्त्याने गाडी घेऊन चाललो. एकच दिशेने तुम्ही चालताय, तो जिथे नेते तिथे. तो पुढे चालतोय, त्याच्या मागनं मी चालतोय. आणि हा प्रकार चालू होता जवळजवळ सकाळी 4 वाजेपर्यंत. रात्री 12-12:30 ते सकाळी 4-4:30 पर्यंत समथिंग. आणि त्याच्यानंतर तो ससा झुडपात पळाला आणि मला पण थोडी झोप यायला लागली. मी गाडी लावली साईडला, झोपून गेलो. मी बघितलं पण नाही आजूबाजूला काय आहे काय नाही, आणि काळोख होता. काचा तर बंद होत्या, मी झोपून गेलो. मला सकाळी ते तिकडे गुरं वगैरे जे चरायला नेतात त्यांनी उठवलं काच ठोकून. मग उघडलं, म्हटलं काय झालं, कोण तुम्ही? मला भाडं सोडायला आलो होतं. मग कुठे? ते कोणती तरी वाडी आहे त्या गावाचं नाव, तर त्यांना ते नाव सांगितलं. मग तुम्ही इथे काय करताय? नाही, मुंबईला चाललो होतो, झोप यायला लागली मग झोपलो. हो ठीक आहे, तुम्हाला झोप आली, पण तुम्ही नदीत कशाला गाडी घातली? बाप रे. तेव्हा मला कळलं की मी नदीत होतो. आणि रस्ता माझ्यापासून जवळजवळ 300 मीटर वरती होता. तुम्हाला ते भुळच पाडली त्यांनी बघायला गेलो तर. आणि मला एवढं चांगलं कळत होतं की मी चांगल्या डांबरी रोडने आलो होतो तिथपर्यंत, आणि डांबरी रोडच्याच बाजूला मी गाडी दाबून झोपलो होतो. एवढं मला चांगलं आठवत होतं. नाही म्हणतो, नाही मी रात्री गाडी लावली, मी चांगल्या डांबरी रस्त्याने इथपर्यंत आलो. ते वयस्कर होते, त्यांच्या काही लक्षात आलं असेल तर म्हणले ठीक आहे, एक काम कर, असा तिथून सावकाश सावकाश वरती जा, तिथून रस्ता आहे, तिथून उजव्या हाताला वळलास की पुढे 5 किलोमीटरवरती हायवे. मी सकाळी उठलं तर फक्त काय मे महिन्याचा दिवस होता, नदीला पाणी नव्हतं, नाहीतर मग खरं नाही तर नव्हतं. काय खरं नव्हतं.
म्हणजे तुम्हाला काही समजतच नव्हतं असं झालेलं, हां, मला फक्त फॉलो करत होते मी ना. फक्त त्याला फॉलो करत चाललो होतो. बापरे, असंही होतं हां, रोडवर. होतं. आता हे ट्रकवर मला तर मी जेव्हा नवीन गाडी चालवायला लागलो होतो, मला एका वयस्कर ट्रक ड्रायव्हरने सांगितलेली गोष्ट, की नाईटला एकटा असताना रस्त्यात गाडीत कोणाला घ्यायचं नाही. मी आजही नाही घेत. मी नाईटला कधीच कोणाला गाडीत बसवत नाही. मी गेलो, भाडं सोडलं. गोव्यातून मी मुंबईपर्यंत एमटी येतो. खाली गाडी आणता पूर्ण, पण कोणाला घेत नाही. हां, पण मी गाडीत कोणाला ऑन म्हणजे असं रस्त्याच्या मध्ये कोणाला नाही. बाकी असे आमचे ओळखीचे आहेत बुकिंगवाले वगैरे, त्यांना सांगून त्यांनी जर सीट्स वगैरे दिल्या तर आणतो. ते पिकअप वगैरे तिथून केलं तर. हां, पण रस्त्यात मी कोणाला संध्याकाळी 7 नंतर मी गाडीत कोणालाच घेत नाही. का असं त्यांचं त्या काकांचा वगैरे सगळा अनुभव होता त्या. हां, त्यांचे का तर ते खूप म्हणजे जेव्हा मी गाडी शिकलो, म्हणजे साधारण 2001 ची गोष्ट आहे. त्यावेळेला त्यांचं वय 70-75 होतं. ट्रक ड्रायव्हर होते ते. तेव्हा त्यांनी पण सांगितलेलं की असं रस्त्यात काही दिसलं की गाडीतून उतरायचं नाही. कोण गाडीतून म्हणजे लिटरली असं सांगतात गाडीच्या बरोबर राहून, अरे खाली उतर, तुझ्या गाडीचा टायर पंक्चर आहे, उतरायचं नाही. हे त्यांच्याबरोबर आले अनुभव आहे. ते आम्हाला सांगायचे की असं कोण सांगेल की अरे तुझा टायर पंक्चर आहे बघ, गाडीतून खाली उतरवण्यासाठी, तर गाडीतून उतरायचं नाही, गाडी कुठे थांबवायची नाही, गाडीत कोणाला घ्यायचं नाही रात्रीचं. मी अजून पण नाही घेत कोणाला गाडीमध्ये रात्री. खूप खतरनाक आहे. पण हे तर बघा, हे तर झाले असे की जे भूत आहेत, जे सुपर नॅचरल पॉवर आहेत किंवा काय एंटिटी वगैरे आहेत, जे आहेत नाही आहेत माहिती नाही. हे म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाही किंवा फक्त आपण जाणवू शकतो किंवा कधी कधी जाणवू नाही शकत. पण असे भूत असतात माणसातले भूत, जे चोर आणि त्या सगळे गोष्ट. तसे तुम्हाला काय अनुभव आलेत का? लूटमारी वगैरे करतात, कारण रात्रीच्या वेळी एवढा अंधार असतो. कोण आता आपण खूपदा असं ऐकतो की कोण मदत मागायला आलं आणि त्याला लुटून वगैरे गेले. तर तसं तुमच्यावर काही झालंय किंवा तुम्ही ऐकलंय किंवा तुमच्या मित्रांबरोबर झालंय? लुटण्याचा प्रकार म्हणजे प्रयत्न झाला होता, पण लुटलं नव्हतं. आमचा माळशेज घाटामध्ये हा प्रकार झाला आहे आमच्यासोबत. लग्नाची ट्रिप होती, आम्ही येत होतो आणि गाडीमध्ये लेडीज वगैरे होत्या. लग्न म्हटलं होते, दागिने वगैरे अंगावरती होते सगळ्यांच्या. मोठी गाडी होती? टेम्पो ट्रॅव्हलर होती. अच्छा. आणि फाट्याच्या इथे मध्ये आळा लागतो मेन जंक्शन, तिथे आम्ही चहा वगैरे प्यायला थांबलो. तर लेडीज वगैरे सगळ्या उतरल्या होत्या. तिथून आमच्या पाठीमागे एक बाईक होती त्या रोडने. ॲक्च्युली तो मेन कोल्हापूर अहमदनगर हायवे असल्यामुळे रोडला गाड्या असतात, त्याच्यामुळे काय असं मनात आलं नाही किंवा कोण आपला पाठलाग करतोय. अच्छा. पण तिथून ती बाईक आमच्या कंटिन्यू पाठीमागून होती. तिथून पुढे आल्यावरती एक साधारण 15-16 किलोमीटरमध्ये ओतूर म्हणून स्पॉट लागतो. तिथून त्याला अजून 2 म्हणजे 1च्या 3 बाईक झाल्या. एक बाईक, 3 बाईक पाठलाग करत येतात तुमचे? मग तिथून पुढे आलो तर एक बनकर फाटा लागतो, तिथून अजून त्यांना 1-2 बाईक जॉईन झाल्या. आणि लास्टला एक मड म्हणून गाव लागते, तिथून पुढे माळशेज घाटाचा सुनसान एरिया लागतो. म्हणजे पुढे हॉटेल्स वगैरे आहेत रोडला, पण तो मडगाव सोडला की पुढे गाव नाही आहे. आणि हा प्रकार झाला होता साधारण मला वाटतं तेव्हा पण सेकंड लॉकडाऊनमध्ये, जे 50 माणसामध्ये लग्न लावायचं वगैरे त्यावेळेचा गोष्ट आहे. आणि तेव्हा कसं माळशेज घाटामध्ये पण हॉटेल्स जे असतात ते जास्त म्हणजे 1-2च चालू होते त्या लॉकडाऊनमध्ये. तर तिथून ते बाईक्स आमच्या पाठी होत्या तो हॉटेल्सचा स्पॉट सुटेपर्यंत. आणि तो हॉटेलचा स्पॉट सुटला की तिथून मग पुढे जवळजवळ 18-19 किलोमीटर खाली घाटाच्या खाली टोकावडे गाव लागतं. तिथपर्यंत मग काहीच नाही आहे ना. ना गाव ना दुकान, काहीच नाही त्या रोडला नाईटला. आणि मग जसा आम्ही तो चहाच्या हॉटेल्स वगैरेचा स्पॉट सोडून पुढे आलो, मग त्या लोकांनी गाडीवरती काट्या वगैरे तलवारी वगैरे होत्या त्या मारायला सुरुवात केली.
गाडी थांबव थांबव वगैरे. लोक सगळ्या लेडीज असल्यामुळे ते गाडीमध्ये सगळ्या आरडाओरड घाबरणं, हा प्रकार ते झाला होता. फक्त कसं आम्ही थांबवली नाही गाडी कुठेच, रोडच्या मधून फक्त त्यांना गाडीच्या पुढे येऊन देत नव्हतो. त्याच्यामध्ये त्यातल्या मला वाटतं 3 बाईक तर मी टक्कर मारून पाडल्या. असेही गोष्टी होतात. हां, त्या बापरे. होत्या. माळशेज घाटामध्ये हा प्रकार भरपूर होता. म्हणजे आता लिटरली आता या 1-2 वर्षापूर्वीपर्यंत हा प्रकार चालू होता. आता तिथे पोलिसांनी गस्त वगैरे वाढवली आहे, त्याच्यामुळे आता सध्या तिथे काही नाही होत. आता तलवार वगैरे घेऊन मागे तुमच्या लागले 3-4 बाईकवाले. हां, आता कसं आता तिथे त्या रोडला आता गाड्यासुद्धा भरपूर चालतात आणि पोलीसवाले कंटिन्यू राऊंड मारत असतात. त्याच्यामुळे आता नाही काही प्रकार होत तिकडे. बापरे, खतरनाक आहे. आणि तुम्ही म्हणजे मी खूपदा असं ऐकले की अंडी फेकतात गाडीवर, हे करतात, कोण मदत म्हणून येताना फोन खेचून घेऊन जातं किंवा गाडीच्या काचेवरती अंडी फेकून मारतात. कारण प्रॉब्लेम कसा होता, आता हे आम्ही रेग्युलर रोडला चालतो, आम्हाला माहिती आहे की गाडीच्या काचेवर अंडा फेकून मारलं की कधीच वायपर नाही फिरवायचा. आणि जे जसे आता फॅमिली कार ज्यांची जे असते, नवीन नवीन चालवायला नवीन आहेत, त्यांना कसं वाटतं कोणी गाडीवर अंडा फेकून मारलं की ते लगेच पाणी मारतात, वायपर फिरवतात. की तो वायपर फिरवला ना की पूर्ण तो एक हे होता, मग फेस होतो त्याचा काचेवर, आणि पुढे काहीच दिसत नाही. आता आम्हाला माहिती आहे म्हणून कोणी कधी झालं तर आम्ही कधी वायपर नाही फिरवत काचेवरती. पण एक सतत अशी भीती तर वाटत असेल ना, जेव्हा आपण अशा म्हणजे शहरात नाही पण असे जेव्हा आपण गावाकडच्या ठिकाणी जातो, एकदम सुनसान घाटात जातो, जिथे असे घटना झाल्यात आणि आपल्याबरोबर पूर्ण परिवार आहे, त्यांची जिम्मेदारी तुमच्याबरोबर आहे, तुमच्यावर आहे. हो, ड्रायव्हरचं काम खरंच खूप रिस्की आहे. बापरे, डेंजर. तुम्ही तुमच्या आईची कोणती गोष्ट सांगणार होतात? आता तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, मी पॉडकास्टवरती पण बऱ्याच वेळा ऐकलं की एखादी आई एक्सपायर झाली की ती जाणवतं, मुलासोबत राहते. मला असं वाटतं माझी आई अजून माझ्यासोबत आहे. मी 6 महिन्यात होतो तेव्हा माझी आई एक्सपायर झाली. 6 महिन्याचे महिन्याचा होतात. असतो आता तुमचं वय काय? माझं आता 39 रनिंग आहे. जवळजवळ 40 वर्ष आपण पकडू. तर मला अजून पण जाणवतं की तुम्ही तर नीट पाहिलं पण नसेल तिला जेव्हा तुम्ही 6 महिन्यात होतो. तुम्हाला कसं वाटतं की ती आहे अजून? आहे ह्याच्यामुळे जाणवतं की जेव्हा पण अशा काही गोष्टी होतात की म्हणजे मी बऱ्याचदा, जसं आता मी गाडी घेतली मार्चमध्ये, मी अर्टिगा घेतली नवीन. मी गाडी डिलिव्हरी घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी मला ॲडमिट करावं लागलं. आजारी पडला हां, तुम्ही? सेकंड डे ॲडमिट झालो होतो मी हॉस्पिटलला. आणि ॲडमिट झालो, मग तो खूप त्रास झाला होता. मग लिटरली पोटामध्ये पाईप टाकून मध्ये पिशवी घेऊन फिरत होतो. 1 महिनाभर तेच चाललं होतं माझं. आणि त्याच्यानंतर मग आमचे गुरुजी आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही की गुरुजी असं असं झालं. त्यांनी सांगितलं नाही, तुला नजर लागली आहे म्हणून भरपूर. म्हटलं अच्छा. पण त्यांनी पण मला बऱ्याच वेळा सांगितलं की काय टेन्शन घेऊ नको, तुझी आई आहे तुझ्याबरोबर, काय टेन्शन घेऊ नको म्हणून. असं माझ्या लहानपणी आता मला नक्की साल आठवत नाही किंवा मी कितवीला होतो ते मला आठवत नाही. ॲक्च्युली ती घटना मला एवढी नाही आठवत आहे. माझे वडील अजून पण सांगतात ती. मी दादरला शाळेमध्ये होतो, मी दादरला, आणि शाळेची सहल जाणार होती. मी पण जाणार होतो सहलीला. पण सहलीला जायच्या 2 दिवस आधी मला टायफॉईड झाला. मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि सहलीच्या आमच्या ज्या बसमध्ये माझा नंबर होता त्या बसला बोरवलीला, त्यावेळेला नॅशनल पार्कला फाटक होतं, रेल्वेचं ब्रिज वगैरे नव्हतं तेव्हा. मला वाटतं बोरवलीला कोणत्या फाटकामध्ये, मुंबईमध्येच, फाटक क्रॉस करताना त्या बसला एक्सप्रेसने उडवलं. सगळी मुलं, ड्रायव्हर, त्या बसमध्ये जे शिक्षक होते सगळे गेले. त्या बसमध्ये माझा नंबर होता.
पण टायफॉईड झाल्यामुळे मी तिथे गेलो नाही, मला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. मग तेव्हापासून जेवढ्यांना विचारलं की असं कसं आलं ना, म्हणायचं आजारी पडणं निमित्त होतं की हा जाऊ नये. तुमच्या वर्गातले जेवढेही मुलं होती, शिक्षक होते, जे त्या बसमध्ये चढले, ते जागेवर त्यांचा मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये. सगळ्यांचा. पण तुम्ही वाचलात. हो, कारण मी गेलो नाही, मी आजारी पडलो होतो. त्या आईच्या आशीर्वादाने असेल. तर अजून पण बोलतात की नाही, अजून पण आई आहे पाठीशी. भरपूर म्हणजे जेवढ्या पण पंडित लोकांना माझी जी आपली जन्मपत्रिका जी असते बघितली, तेवढ्यांनी सांगितले. आणि इवन अजून पण असे लोक आहेत की मी लहान असताना आई गेली, मी त्याच्यानंतर आत्तेकडे असायचो माझ्या. तर माझ्या आत्तेच्या मुलाला, माझ्या भावा दादाला आमच्या दिसायची माझी आई. आणि अजून पण ही गोष्ट बघितलेली माणसं आहेत, अजून पण ती माणसं आहेत की म्हणजे एक आता मला आठवत नाहीत, पण ते सांगतात की मी खेळता खेळता एखादं खेळणं जर लांब फेकलं की ते स्वतःहून माझ्यापर्यंत यायचं. बापरे. आणि ही लोक उभी राहून बघायची घरामध्ये. मी घरात खेळत असायचो, कारण तेव्हा 10x10ची रूम चाळीमध्ये, आणि दरवाज्यात उभे राहून लोक बघायची की मी खेळतोय. एखादी खेळणं मी लांब फेकलं तर ते स्वतःहून माझ्यापर्यंत यायचं. आणि जेव्हा माझी आई यायची तेव्हा आमच्या दादाला दिसायची, आणि तो पण लहान होता त्यावेळेला, की तो ओरडायचा की मामी आली, मामी आली, मामी आली म्हणून. आणि त्याचे म्हणतात की त्याचे लाड करायची माझी आई बऱ्यापैकी. त्यांच्यावर जीव होता. हां, मग ती त्याला दिसायची. आणि आई कशामुळे गेल्या होत्या? आजारी होती, मग ताप होता, नंतर म्हणतात डोक्यामध्ये पाणी झालं होतं. असं तर प्रत्येक जण अलग अलग सांगतो, मला एक्झॅक्ट माहीत नाही. माहित नाही, कारण त्यावेळी डॉक्टरी वगैरे पण एवढं हे नव्हतं. 85मध्ये. मला असं पण वाटतं की जेव्हा ते गेले तर त्यावेळी तुम्ही खूप लहान होतात, आणि त्यामुळे त्यांचं हे आहे की जीव अडकून राहिला तुमच्यात, की माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, ते नेहमी तुमच्या रक्षणासाठी तुमच्यासोबत राहिले, असंही असू शकतं. आता आमचे एक रिलेटिव्ह आहेत, थोडा एक आमचा फॅमिली वाद झाला होता छोटासा, आणि वाद झाला होता आणि ते आजारी पडले. त्यांना ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलला लिटरली. तर त्यांनी त्यांच्या गावी त्यांनी त्यांच्या सासऱ्याला फोन केला की असं अचानक, म्हणजे कालपर्यंत बरं होतं, अचानक आणि आजारी पडलो, ॲडमिट करायला लागलं आहे. तर त्यांनी त्यांच्या गावीमध्ये, आपल्या कोकणामध्ये देवाला कौल लावतात. कौल लावतात, हो. ती प्रश्न विचारतात. का होतं, कशामुळे झालं एवढं अचानक वगैरे. त्यांनी देवाला कौल लावला, तर त्यांच्या गावच्या देवाने कौल दिला की तू ह्या माणसाला, तुझ्या नातेवाईकाला काय बोललास का, काय भांडणं झाली आहेत का तुमची. त्यांनी देवळातूनच फोन लावला त्यांच्या मुलाला, काय वाद, तुमची भांडणं झाली आहेत का आपापमध्ये. त्यांनी म्हणाला हो. तर ते जे कौल लावणारे गुरव त्यांच्या गावातले जे होते ना पंडित, त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाला सांगा त्याच्याशी वाद घालू नका, त्याची आई त्याच्या साह्यावरती आहे, तुम्हाला त्रास होणार. एवढं त्याच्या. आणि ही जास्त लांबची नाही, आत्ता 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी थोडासा रिलॅक्स असतो की आई आहे. आई आहे. तुमचं कधी, आता तुम्ही एवढे वर्ष आता ड्रायव्हिंग करता, 20 वर्ष झाली त्याहून जास्त, तुमचं कधी असं ॲक्सिडेंट झालं खूप खतरनाक वालं, किंवा कोणाचं की तुम्ही नाही. नाही, अजिबात नाही. नाही, असे बेसिक झाले की थोडंफार लागलं. हां, सिग्नलला अचानक ब्रेक मारला, टच झाली, किंवा पाठीमागून येऊन ठोकलं. जसं की आता माझं लग्न ठरलं होतं त्यावेळेला 1 महिन्यात 3दा ॲक्सिडेंट झालं होतं. मोठं नाही, छोटं. पण छोटं की ऐरोली सिग्नलला मी कंपनीतून निघालो रात्री 2:30-3 वाजता, आणि पाठीमागून ट्रकवाला आला. मी स्पीड ब्रेकरला फक्त क्रॉस करत होतो आणि मागून ट्रकवाल्याने येऊन ठोकलं. त्याच्यानंतर लग्नाचे कार्ड वाटायला गेलो, त्यावेळेला पण सिग्नलला उभी गाडी होती, पाठीमागून टेम्पोवाला आला, त्याने ठोकलं.
तुम्हाला नाही लागलं का? हां, मला काय लागलं ना त्याच्यामध्ये. पण मध्ये तेव्हा एवढंच झालं होतं की भटजींनी सांगितलं की "बाबा नाही, लग्न होईपर्यंत गाडीवर जाऊ नको." मग मी 1 महिना रिलॅक्स होतो, आराम केला होता. 1 महिना गाडी नाही चालवली. सांगितलं लग्न झालं म्हणजे तू माळ घातली की मग तू सुरुवात कर. मग काय प्रॉब्लेम नाही. त्या ट्रकची वगैरे भीतीच वाटते ना, किती किती ॲक्सिडेंट्स होतात काय. आणि ते कोणती मूवी होती ना ती फायनल डेस्टिनेशन, माहिती आहे पाहिजे. ते ट्रकमधून मोठे मोठे ते हे पडतात आणि खूप खूप भीतीच वाटते त्यानंतर. पण त्यांचे ब्लाइंड स्पॉट ट्रकला एवढे असतात. त्यांचे ब्लाइंड स्पॉट जास्त आहेत ट्रकला. म्हणून आता आम्ही जेव्हा एखाद्याला शिकवतो तेव्हा आम्ही सांगतो बाबा ट्रकच्या ह्या स्पॉटला थांबायचं नाही, कारण ट्रकवाल्याला दिसतच नाही आपली गाडी. मग लिटरली तुम्ही ड्रायव्हर कॅबिनपासून 5 फुटावर तुमची गाडी असते. थोडीशी ड्रायव्हर जर राईट साईडला आहे तर एक 5-10 फूट मागे कॅबिनपासून, आणि ट्रकपासून कॅबिनपासून एक 10 फूट पकडा पाठीमागे, 10-15 फूट, आणि ट्रकपासून एक 10-15 फूट. त्या पॅसेजमध्ये जर गाडी असेल, मग ती इनोवा का असे ना, ती ड्रायव्हरला मिररमध्ये दिसतच नाही. तो त्यांचा ब्लाइंड स्पॉट आहे. त्या समजणारच नाही. हां, त्याला कळतच नाही की, कारण नॉर्मली ड्रायव्हर समजा ट्रकवाल्याला युटर्न घ्यायचं आहे, तो मिररमध्ये बघतो मागे गाडी आहे का, तो टर्न घेतो. पण ती गाडी तर त्याच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये असेल तर त्याला दिसतच नाही. ह्याच्यामध्ये त्या ट्रकवाल्यांची काय चुकी आहे? आता कशी मोठ्या गाड्या आम्ही चालवल्यात, आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते समजून येतं की नाही, त्यांची चुकी नाही, ते ब्लाइंड स्पॉटमध्ये. आता लास्ट सॅटरडे रबायला एक ॲक्सिडेंट झालं. एक माणूस ऑन द स्पॉट डेथ झाली होती रोडलाच. सकाळी मला वाटतं आय थिंक तो माणूस कामावरच चालला होता. 8-8:30 वाजताची गोष्ट आहे. आता लोक म्हणतात की अरे नाही, ट्रकवाल्याची चुकी आहे, त्यांनी डायरेक्ट अंगावर घातली. पण ट्रकचं सीन असं आहे की तो ट्रक आम्ही बघितला ना, टँकर होता. त्याची जी ग्लास असते ड्रायव्हर कॅबिनची, ती होती जमिनीपासून जवळपास 15 फुटावर. 15 नाही, पण एक साधारण 8-10 फुटावर, 10 फुटावर एक त्याची हाईट. त्याच्यावरती कॅबिन. त्याच्यामुळे त्या ट्रकला चिटकून जर एखादा बाईकवाला उभा राहिला तर तो त्याला दिसतच नाही. बाबा, तुम्ही असं कोणतं खतरनाक ॲक्सिडेंट ऐकले किंवा पाहिले चालवते वेळी गाडी समोरासमोर असं झालं बा? समोरासमोर गुजरात हायवेला एक मी ॲक्सिडेंट बघितलं होतं की 2 ॲक्सिडेंट बघितले होते मी. दोन्ही गुजरात हायवेलाच बघितले होते. त्यातलं एक समोरासमोर बघितलं होतं, एक झालं होतं. झालेलं ॲक्सिडेंट असं होतं की ट्रक उभे होते पार्किंग करून, त्यांचा जेवणाचा वगैरे कार्यक्रम चालू होता आय थिंक. आणि कार आय थिंक त्याला कंट्रोल नाही झाली, ओव्हरस्पीड, कारण ती खूप स्पीडमध्ये होती कार. तिची कंडिशन बघून कळत होतं, कारण पूर्ण कार त्या ट्रकच्या खाली घुसली होती. सेडान कार होती. फक्त पाठीमागची तिची डिक्की बाहेर होती, बाकी पूर्ण कार ट्रकच्या खाली होती. फॅमिलीत कोण वाचलं नसेल 100%. आता त्याच्यामध्ये पण त्या ट्रकची काय चुकी नाही, कारण तो ट्रक रोडपासून जवळजवळ 70-80 फूट आतमध्ये होता. पार्क करून ते त्यांचं जेवण वगैरे, रोडला पण नव्हते त्या गाड्या. ते ओव्हरस्पीडमध्ये झालं होतं ॲक्सिडेंट. आणि एक मी येताना माझ्या पुढ्यात बघितलं होतं, स्कॉर्पिओ पलटी झाली होती आमच्या पुढ्यातच. त्यांनी स्पीडमध्ये ओव्हरटेक मारला आणि कंटिन्यू अशा तर 5-6 पलट्या मारत ही झाली स्कॉर्पिओ. पण ते नशीब त्यांचं चांगलं होतं की कोणाला जास्त लागलं नव्हतं त्या गाडीमध्ये. आणि मग त्या आमच्या पुढ्यातच झालं म्हणून आम्ही लगेच गाड्या थांबवल्या, सगळ्यांना बाहेर काढलं गाडीच्या. लगेच त्यांना मदत भेटली, हायवेला वाचले सगळे. सुमित सर, मजा आली तुमच्यावर बोलून, आणि बऱ्याच आपण गप्पा मारल्या आज तर. म्हणजे भूतांपासून जाऊन आपण मग ॲक्सिडेंट्सवर आलो, ड्रायव्हिंगवर आलो, तुमच्या आईंबद्दल आपण खूप काही ऐकलं. आणि तुम्हाला कसं वाटलं? खरंच छान वाटलं. ते फक्त आजपर्यंत बघत होतो मोबाईलवरती, प्रत्यक्ष द्यायला भेटलं, मला खूप छान वाटलं. तुम्हाला अजून काय बोलायचं आहे? कोणती गोष्ट राहिली की मला वाटतं आपण कव्हर केल्या सगळ्यात? नाही, ऑलमोस्ट कव्हर केले. चालेल सर, आपण नक्कीच असं परत परत करत राहू. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात, तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात.
आणि मजा आली आम्हाला. काही असं प्रेक्षकांनाही काहीतरी असं नवीन ऐकायला मिळालं असेल, म्हणजे जे रिअल लाईफ घडलंय, जे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बघता, तुम्ही अनुभवता आणि तुम्ही तरी पण त्या मार्गावर असतात. तर थँक्यू सो मच सर, खूप खूप मजा आली. थँक्यू सो मच. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत बघताय, मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही स्पॉटीफायवरही ऐकू शकता आपल्याला. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. तुमच्याकडेही कोणत्या अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण नक्की सोबत पॉडकास्ट करू. काळजी घ्या. बाय बाय.